डॉक्टरेट केलेली नाही. Cyclone Fayan has intensified. Our correspondent Tejas लाटांच्या हालचालीने course, it's likely to hit Mumbai as well as inland Maharashtra today, bringing further and move northeastwards, crossing South Gujarat and North Maharashtra. Cloudy, it is very windy. In fact, I'm just not. मी गोपाळ सदाशिव बापट. हे शासन प्रणीत संस्था असल्याने वैयक्तिक पातळीवर व्यवहार करत नाही. त्यामुळे आम्हाला अपार ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करावी लागली. कामाची विभागणी करण्यासाठी वाढीव मनुष्यबळाची आवश्यकता वाटल्याने तज्ज्ञ व्यक्ती असाव्यात म्हणून 3 व्यक्तींची निवड केली. वांचल कॉलेजचे पदविका विंगचे प्रिन्सिपॉल श्री कानिटकर, 2 डॉक्टर चव्हाण आणि 3 रविकिरण कुलकर्णी CA. श्री कानिटकरांमुळे वांचन कॉलेजच्या इंजिनिअरिंग लॅबची आम्हाला उपलब्धता झाली. तसेच त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार साईटवरही लक्ष ठेवणे शक्य झाले. श्री रविकिरण कुलकर्णी हे आर्थिक व्यवहार, बँक, बिले, येणे देणे आणि अकाउंटिंग, टॅक्सेशन पाहू शकत होते. डॉक्टर चव्हाण हे माजी आमदार श्री संपतराव चव्हाण यांचे चिरंजीव आणि मंत्रालय आणि बेडामध्ये इन्फ्लुएन्स असल्यामुळे सरकारी कामात मदत होत असे. आम्ही अपार ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 4 भागीदार झालो. काही कारणाने श्री कानिटकरांना सुरुवातीच्या काळातच कंपनीतून वेगळे करावे लागले. तसेच श्री कुलकर्णी कंपनीत काही वैयक्तिक फायदा दिसत नाही म्हणून तेही बाहेर पडले. त्यामुळे प्रोजेक्टची जबाबदारी संपूर्णरित्या माझ्यावर आली. फक्त मटेरियल परचेस आणि बेडाचे व्यवहार डॉक्टर चव्हाण पाहत होते. अशी ही सर्व पार्श्वभूमी समजावून घेतल्यानंतर त्यापुढे प्रत्यक्ष प्रयोगाविषयी तांत्रिक माहिती सांगणार आहे. कोणत्याही नैसर्गिक शक्तीची असलेली उपलब्धता आपणास हवे त्या प्रकारात वळवून उपयोगात आणण्यासाठी, उदाहरणार्थ पाणी, वारा, सूर्यप्रकाश आणि भूगर्भातील उष्णता जिओथर्मल यांचा विचार या शक्तीचा कसा उपयोग करून घेता येईल हे पाहणे. हार्वेस्टिंग नॅचरल एनर्जी. यामुळे समुद्राच्या लाटांचा विचार केला. लाटा दिवसभर 24 तास 12 महिने अविरत येत असतात. याचा आपणास कसा उपयोग करता येईल याचा विचार करून पुढीलप्रमाणे संरचना केली. प्रामुख्याने 3 गोष्टींचा विचार करून हॉरिझॉन्टल थ्रस्ट, बायन्सी आणि ग्रॅव्हिटी. आत्तापर्यंतच्या जगभरातील विविध प्रयोगात फक्त 2च गोष्टींचा विचार केला गेला, थ्रस्ट आणि बायन्सी. ग्रॅव्हिटीचा उपयोग करून घेतला नाही. बायो आणि फिलिबीज पाण्यावर तरंगत ठेवून लाटांच्या सहाय्याने हालचालीचा उपयोग करून हा प्रयोग केला गेला. आमच्या डिझाईनमध्ये मी 3 फोर्सेसचा उपयोग केला आहे. बायन्सीमुळे फ्लोटर पाण्यावर तरंगत ठेवून लाटाच्या तडाख्याने वर ढकलला जातो आणि ग्रॅव्हिटीमुळे परत खाली येऊन पुढील धक्क्यास सज्ज होतो. पाण्यात किंवा हवेत तरंगणारी वस्तू, उदाहरणार्थ नाव अथवा विमान, हवेत असताना कमी शक्तीने पुढे ढकलले जाऊ शकते. हा विचार करून फ्लोटर खाली आल्यावर पाण्यावर तरंगत राहावा अशी योजना केली आहे. फ्लोटरच्या वर खाली होणाऱ्या हालचालीचा उपयोग करून फ्लोटरला ट्रिप्लेक्स चेन व स्प्रॉकेट्स, फ्लोटरला दोन्ही बाजूला जोडून गिअरबॉक्सने स्पीड वाढवून रेसिप्रोकेटिंग पंपाने पाणी प्रत्येक स्टेजवर नॉन रिटर्नवॉल बसवून 80 मीटर उंच असलेल्या टेकडीवर चढवून स्टोरेज टँकमध्ये साठवून परत तेच पाणी दुसऱ्या पाईपलाईनने खाली आणून खाली बसवलेले
वॉटर टर्बाईन फिरवून जनरेटरच्या साहाय्याने विद्युत निर्मिती केली जाते. यापुढे ड्राईंगवरून फ्लोटरच्या मूव्हमेंट्स आणि पंपाचे कार्य कसे चालते हे पाहूया. लाटांचा विचार करताना 1 मिनिटात किती लाटा येतात आणि त्याचा जोर इम्पॅक्ट किती आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. पूर्ण 1 दिवस काठावर बसून स्टॉपवॉचच्या साहाय्याने 1 मिनिटात किती लाटा येतात हे मोजले असता कमीत कमी 11 आणि जास्तीत जास्त 13 लाटा येतात. सरासरी मिनिटाला 12 लाटा येतात. यात पूर्ण भरती आणि सब OOT यांच्या वेळा सोडल्या आहेत. आता पुढील निरीक्षण, लाटामध्ये किती ताकद आहे. आता याचे मोजमाप कसे करायचे ह्यासाठी काही मीटर्स अवेलेबल आहेत का याची चौकशी करता असे मीटर उपलब्ध नाहीत असे दिसले. असे मीटर आपणच बनवून घेतले पाहिजे. तेव्हा 2x2 मीटरच्या स्टील प्लेटवर लोड सेल्स आणि मीटर बसून ते काठावर मजबूत स्टँडवर लावले. त्यावर लाटा आढळल्या की मीटरवर किलो पर स्क्वेअर मीटर दिसते. त्यावरून फ्लोटरचा साईज, फ्रंट इम्पॅक्ट एरिया मिळतो. त्यावरून लाटाची तीव्रता पाहून मॉडेल ठरवता येते. फ्लोटरची खालीवर होण्याची क्रिया दर मिनिटाला 24 वेळा होते. आता टर्बाईनचा स्पीड कंट्रोल प्राथमिक वॉल थ्रोटलिंग करून फाईन व ॲटो ॲडजस्टमेंट व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी पाण्याच्या इनपुटमध्ये बसून केला जातो. टर्बाईनचा स्पीड वाढल्यास बटरफ्लाय व्हॉल्व एक्सपांड होऊन वॉटर इनटेक कमी करतो आणि टर्बाईनचा स्पीड कंट्रोल होऊन फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेज रेग्युलेट केले जाते. अशा प्रकारे निर्माण झालेली वीज डिस्ट्रीब्युटर कंट्रोल पॅनलला जोडून आपणास जरुरीप्रमाणे वापरता येते.